आम्ही 3 दिवस झालं पोलीस प्रशासनाला एक सांगत आहोत, या ठिकाणी ज्याच्यावरती हल्ला करण्यासाठी हे सगळं चालू होतं तो उमेश माने हा देखील सांगतोय की मारताना एका व्यक्तीचं नाव घेतलं जात होतं। त्याचबरोबर ज्यावेळेस चाकू खुपसल्याच्या नंतर विलास घुले यांना ज्यावेळेस उपचारासाठी घेऊन चाललं जात होतं अंबाजोगाईला, त्यावेळेस त्यांचे बंधू रमेश हे त्यांच्या सोबत होते। त्यावेळेस स्वतः विलास घुले यांनी रमेश घुले यांना सांगितलं आहे की हा सर्व घटनाक्रम त्यावेळेस कुणाचं नाव घेऊन कुणी पाठवले म्हणून हे सर्व सांगितलं जात होते। त्या ठिकाणी सौरव बजरंग सोनवणे ह्या व्यक्तीचं नाव घेऊन हे मारलं जात होतं आरोपींकडनं। त्याच्यामध्ये हा आमचा मयत झालेला आहे, ह्यांच्याच कारणामुळे हा मयत झालेला आहे असं सर्वांचं म्हणणं आहे या ठिकाणी। आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे पोलिसांची चूक आहे की त्यांनी ही घटना झाल्या दवाखान्यामध्ये ज्यावेळेस विलास घुले यांच्यावरती उपचार चालू होते त्यावेळेस त्यांचं स्टेटमेंट त्या ठिकाणी घेणं गरजेचं होतं, परंतु ते घेतलं नाही। आता त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांचे जे बंधू आहेत त्या ठिकाणी रमेश घुले यांचं म्हणणं ग्राह्य धरून पोलिसांनी तो FIR मध्ये ॲड केलं पाहिजे। जे 9 आरोपी आहेत त्याच्यामध्ये 10वा आरोपी हा ॲड केला पाहिजे अशी कुटुंबाची मागणी आहे। त्यांच्या भावानं त्यांना सांगितलेले उमेश माने आज जिवंत तो साक्षीदार आहे या ठिकाणी, त्यांची देखील ही मागणी आहे। ह्या सर्व मागणीसाठी म्हणून आज या ठिकाणी फक्त आम्हीच नाही बसलो तर विलास घुले यांचा मृतदेह देखील या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलेलो आहेत। आणि जोपर्यंत हे गुन्हे नोंद होणार नाहीत आणि ह्याची योग्य सर्व आरोपींना जोपर्यंत अटक होणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। पाऊस येऊ द्या, ऊन असू द्या, काही येऊ द्या, पोलिसांनी आम्हाला लाठीचार्ज करू द्या, काही फरक पडत नाही, आम्ही या ठिकाणावरचं उठणार नाही। आम्ही इथं बसलेलो आहे ते बसणार जोपर्यंत फिर्यादी म्हणतायत तसे गुन्हे नोंद केले जात नाहीत तोपर्यंत आम्ही इथेच बसतो। प्रशासनाला माझी एवढीच विनंती आहे की मी जी सांगितले आता की माझ्या भावाने मला जे ॲम्ब्युलन्समध्ये सांगितलं की यांचं नाव घेऊन मला मारत होते की आमचं काही होणार नाही, आमच्या पाठीमागं अशी लोक आहेत, मी त्यांचं नाव पोलिसांना दिलंय। आणि ह्याच्यासोबत माझ्या भावासोबत जो असणारा उमेश माने आहे त्याला पण हल्ला करताना तेच नाव घेत होते। त्याच्यानंतर माझ्या भावानं पण मला सांगितलं होतं आणि तोच नाव मी सांगतोय किंवा त्यांच्यामुळंच माझ्या भावाची हत्या झाली। त्यांनी जर पाठबळ जर दिलं नसतं तर माझा भाव आज जिवंत असता। माझी एवढीच प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी माझ्या भावाला न्याय मिळवण्यासाठी ज्या पाठबळामुळं माझ्या भावाची हत्या झाली त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी। आणि माझं असं म्हणणं क्लिअर तपास करा, तुम्ही तपासामध्ये पूर्ण त्याचे कॉल डिटेल चेक करा, त्याचा कॉल झालाय का ती बघा। जो गायकवाड म्हणून रामेश्वर ज्याने की चाकूने हल्ला केलाय त्या गायकवाडच्या मुलाचे कॉल डिटेल चेक करा, त्या कॉल डिटेलमध्ये 100% नंबर मिळून जातील। तो एवढा कॉम्पिटिशनली बोलतोय, तिकडनं येऊन इथं हे करतोय म्हणजे ह्यांच्या जीवावरच आला ना तो। कोण नेमकं नाव कोणाचं घ्यायचं? रामेश्वर सांगितलं ना मी नाव, ज्यांचं माझ्या भावानी उमेश माने म्हणून आहेत त्यांना मारताना सांगितलंय किंवा सौरभ सोनवणे हा यांचं नाव घेऊन मारत होता, यांच्या जीवावरतीच यांनी हे सगळं केलंय, नाव सांगितलंय। काय स्टँड आहे तुमचा? काहीच नाही, ते नाव ऍड करून घ्यावं आणि तपास करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी।